आजच्या व्हिडिओमध्ये आपण देवपूजा करताना देवांना आंघोळ कशी घालणार आहोत हे बघणार आहोत। तसेच देवांना आंघोळ घालताना आपल्याकडनं कोणत्या चुका होतात की त्यामुळे आपल्याला दोष लागतात हेही आपण बघणार आहोत। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्या स्वामी भक्तांना आजचा दिवस अतिशय छान आणि सुख समाधानाचा जावो ही स्वामींचरणी प्रार्थना। आपण देवपूजा करून सुद्धा जर आपल्यावर परमेश्वराची कृपा होत नाहीये तर अशा वेळेस समजून जायचं की आपल्याकडनं देवांना आंघोळ घालताना काहीतरी चुका होत आहेत। बघा, आता प्रत्येक गोष्टीचे काही नियम असतात, तसेच देवपूजेचेही काही नियम आहे, देवांना आंघोळ घालण्याचेही काही नियम आहेत आणि ते नियम जर आपण पाळले तर आपण केलेल्या पूजेचा आपल्याला 100% फळ हे मिळतच। बरेच जण काय करतात, देवांना आंघोळ घालण्यासाठी सगळे देव असे एकत्र तामनात घेतात आणि सगळ्यांना एकसारखी अशी पाण्याची धार सोडून आणि त्याच तामनात सगळे देव एकत्र पाण्याने चोळून आणि देवघरात देवाऱ्यात ठेवून देतात, परंतु हे चुकीचं आहे। आता याच्याने काय होतं, सगळे देव एकत्र आंघोळ घातल्यामुळे त्या देवांना एकमेकांचं उष्ट्या पाणी लागलं जातं, म्हणजे उष्ट्या पाण्याने त्यांना एकमेकांच्या उष्ट्या पाण्याने आंघोळ घातली जाते आणि मग हेच दोष आपल्याला लागतात। आणि मग याच्यासाठी काय करायचं, बघा हे जे आपण करतोय ना हे पूर्णपणे चुकीचं आहे। आता आपल्याला जर कोणी आंघोळीसाठी उष्ट पाणी दिलं तर आपण त्याच्याने आंघोळ करू का? नाही ना, मग ते तर देव आहे ना हो, देवांना तर आपण असं नाही करू शकत। जर आपल्याला नाही चालत तर देवांना कसं काय चालणार होते? आणि म्हणूनच देवांना आंघोळ घालण्याची एक योग्य पद्धत आहे। त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, आता आपलं जर जो देवारा आहे, देवाऱ्यामधलं जे काही निर्माल्य असतं, आदल्या दिवसाची सुकलेली फुलं वगैरे ती आधी काढून एका कागदावर ठेवून द्यायची। त्यानंतर मग काय करायचं, जे काही आपले धातूचे देव आहे ते धातूचे देव एका तामनात सगळे ठेवायचे व्यवस्थित। त्यानंतर ज्या काही फोटो फ्रेम असतील त्या फोटो फ्रेमही एका स्वच्छ पेपरवर काढून ठेवायच्या आणि मग त्याच्यानंतर जो काही देवारा आहे तो स्वच्छ फडक्याने पुसून घ्यायचा। आता हे सगळं झाल्यानंतर मग आता आपल्याला देवांना आंघोळ घालायची। मग अशा वेळेस काय करायचं, आता देव आपली कुठलीही पूजा ही अग्नीच्या साक्षीनेच स्वीकारतात आणि त्यामुळेच आपल्याला आधी अग्नी प्रज्वलित करायचा आहे आणि म्हणूनच आपल्याला आधी दिवा लावून घ्यायचा आहे। दिवा लावल्यानंतर आपल्याला अगरबत्ती लावायची आहे। अगरबत्ती याच्यासाठीच लावायची आहे की देवांना आपण जी काही आंघोळ घालू ती अगदी सुवासिक वातावरणात आपण देवांना आंघोळ घालायची आहे। आणि अगरबत्ती लावल्यानंतर मग सर्वात प्रथम आपण जी काही स्वामी समर्थ महाराजांची फ्रेम आहे आपली, ती फ्रेम एका स्वच्छ नॅपकिनच्या कोपऱ्याने पुसून घ्यायची। आता आपल्याकडे 2 तरी फ्रेम असतातच माझ्या मते, एक स्वामी समर्थ महाराजांची आणि त्याच्या व्यतिरिक्त जर कुणाकडे देवीचा फोटो वगैरे अशा फ्रेम असतील, छोट्या देवाऱ्यात तुम्ही ठेवलेल्या असतील तर अशा 1-2 फ्रेम असतातच। परंतु जर आपण स्वामी समर्थ महाराजांचा फोटो त्या नॅपकिननी पुसला एका टोकाने तर त्याच टोकाने परत देवीचा फोटो पुसू नका। बघा, जसं आपल्याला एकमेकांचा टॉवेल वापरलेला चालत नाही तसं ते देवांनाही चालणार नाही। म्हणून काय करायचं, आपण एक स्वच्छ नॅपकिन घ्यायचा, त्याच्या एका कोपऱ्याने स्वामी समर्थ महाराजांची फ्रेम पुसायची आणि नॅपकिनच्या दुसऱ्या कोपऱ्याने, दुसऱ्या टोकाने आपल्या देवीचा किंवा कुठलाही जो काही तुमच्याकडे फ्रेम असेल, जो फोटो असेल त्याला पुसायचा आहे। पुसून झाल्यानंतर ते त्याच्या जागी स्थानापन्न देवाऱ्यात ठेवून द्यायचे आहे। त्यानंतर मग आपल्याला देवांना आंघोळ घालायची आहे। देवांना आंघोळ घालताना तुम्हाला आता असं एकत्र आंघोळ नाही घालायची, हे मी तुम्हाला सांगितलंय। मग कसं करायचं, तुम्हाला उजव्या हातात तांब्या घ्यायचा आहे, खाली तुम्हाला तांब्याची प्लेट म्हणजे तामन, देवाचं ताट म्हणतो आपण त्याला, ते ठेवायचं आहे आणि आपण एका तामनात जे सगळे देव घेतलेले आहे त्यापैकी एक देव उचलायचा आहे, तो आपल्या ह्या हातात ठेवायचा आहे आणि उजव्या हाताने त्याच्यावर हळूवार पाण्याची धार सोडायची आहे, थोडंसं देवांना चोळायचं आहे, परंतु देव खाली तामनात नाही ठेवायचा, कारण त्याच देवाचं उष्ट पाणी परत दुसरा देव जर तामनात ठेवला तर आधीच्या देवाचं उष्ट पाणी दुसऱ्या देवाला वापरलं जाईल आणि आपल्याला हीच चूक करायची नाही। हेच दोष आपल्याला लावून
घ्यायची नाहीये. म्हणून एक देव आपण हातात पकडून उजव्या हाताने पाण्याची धार सोडून अभिषेकासारखं देवाची आंघोळ घालायची आहे. थोडंसं देवांना चोळायचं आहे आणि लगेच एका स्वच्छ नॅपकिनने त्या देवाला पुसून आपल्या देव्हाऱ्यात स्थानापन्न करायचं आहे. अशाच प्रकारे सगळ्या देवांना तुम्ही आंघोळ घालून खाली ताम्हणात न टच करता, कारण ताम्हणातलं पाणी हे उष्ट असतं, कारण त्यात आधीच्या देवाला तुम्ही आंघोळ घातलेली असते आणि म्हणूनच आपल्याला ही चुकी करायची नाहीये. आपल्याला एकेका देवाला हाताने उचलून व्यवस्थित पाण्याची उजव्या हाताने धार सोडून देवांना चोळून आणि नॅपकिननी पुसून आणि त्यांच्या त्यांच्या जागेवर स्थानापन्न करायचं आहे. तर अशा प्रकारे देवांना आंघोळ घालायची आहे. सगळ्याच देवांना तुम्हाला हळदी कुंकू लावायचा नाहीये. महाराजांच्या फोटोला तुम्हाला अष्टगंध लावायचा आहे. तुमच्याकडे जर देवीचा टाक आहे तर देवीच्या टाकाला तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहे. शंकराच्या पिंडेला तुम्हाला भस्म लावायचं आहे किंवा चंदन लावायचं आहे. आता बरेच जण ह्या चुका करतात, सगळ्याच देवांना सर्रास हळदी कुंकू लावून देतात, परंतु शंकराच्या पिंडेला हळदी कुंकू लावायचं नसतं आणि महाराजांच्या फोटोलाही हळदी कुंकू लावायचं नाहीये. महाराजांना अष्टगंध आणि शंकराच्या पिंडीला तुम्हाला भस्म लावायचं आहे किंवा मग चंदन लावायचं आहे. आता ते जे काही निर्माल्य आपण पेपरवर काढून ठेवलेलं होतं, ती आदल्या दिवसाची जी सुकलेली फुलं आहे, जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पाण्यात नदीत म्हणजे विसर्जन करू शकता, परंतु आपल्याला रोज उठून आपण नाही जाऊ शकत नदीपर्यंत हे फुलं विसर्जन करायला. आणि म्हणूनच काय करायचं, ती जी काही सुकलेली फुलं आहे ना, ती तुमच्याकडे जर कुंड्या असतील ना तर त्या झाडांच्या बुडाशी कुंडीमध्ये मातीमध्ये ती फुलं लावून म्हणजे टाकून द्यायची, जेणेकरून त्या फुलांचं भविष्यात कधीतरी खत होतं आणि त्या झाडांनाही त्याचा फायदा होतो आणि ती फुलं देवाचं निर्माल्य असल्यामुळे आपल्या पायदळी पण येत नाही. आता जे काही देवांना आंघोळ घातलेलं पाणी असतं तर ते आंघोळ घातलेल्या पाण्याचंही बरेच जण ही मोठी चूक करतात बघा, ते पाणी तुळशीला टाकतात. आता तुळस ही स्वतः एक देवता आहे आणि म्हणूनच तुळशीला जर तुम्ही देवांचं ते उष्ट पाणी तुळशीला देत असाल तर तिथेही तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात दोष लागता आणि म्हणूनच तुम्हाला असं करायचं नाहीये. जे काही देवांचं आंघोळ घातलेलं पाणी असतं ते पायदळी नाही यायला पाहिजे अशा ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. आणि मग त्याच्यासाठी उत्तम जागा म्हणजे कुंडी. कुंडीमध्ये आपण झाडं लावलेलेच असतात, त्या झाडांना ते देवांच्या आंघोळीचं पाणी तुम्ही टाकू शकतात. आपले गुरुमाऊली नेहमी सांगतात की तुम्ही जे देवाऱ्यात देव ठेवाल ते कमीत कमी प्रमाणात, म्हणजे फक्त जे महत्वाचे देव आहे तेवढीच तुम्ही ठेवा. देवाऱ्यात जास्त देवांची गर्दी करू नये. बऱ्याच जणांना सवय असते, गिफ्ट दिलेले देव पण आपण देवाऱ्यात ठेवून देतो, त्यांची पूजा करतो. त्यानंतर आपण कुठे यात्रेला वगैरे जात असतो नेहमी, तर तिथूनही आपण बरेच देवांचे फोटो वगैरे आणत असतो आणि तेही देवाऱ्यात ठेवून त्यांची पूजा करत असतो. अशी म्हणजे देवाऱ्यात आपण खूप साऱ्या देवांची गर्दी करत असतो. तर आपल्या गुरुमाऊलींनी असं सांगितलेलं आहे की देवाऱ्यात फक्त ठराविकच देव ठेवायचे आहे. जर तुम्ही देवाऱ्यात देवांची जास्त गर्दी केली तर तुम्ही सुखाने राहू शकत नाही. म्हणजे बघा, जसं की एका छोट्याशा घरामध्ये खूप सारी जास्त माणसं नाही राहू शकत, तसंच देवाऱ्यात पण खूप सारी देव नाही राहू शकत. आणि म्हणूनच देवाऱ्यात फक्त महत्वाचेच देव ठेवायचे आहे. विनाकारण कोणी गिफ्ट दिलेले देव वगैरे त्यांचं तिथे त्यांना ठेवायचं नाहीये. तसंच आता बघा, देवांचे जे टाक असतात ते टाक तुम्ही वेळोवेळी तपासून बघत जा. कारण काय होतं माहितीये का, बऱ्याच वेळा देवांना ना अशी छोटी छोटी होल छिद्र पडतात, त्याला माशी लागणं असंही म्हणतात. आणि त्या छिद्र पडण्यामुळे आपण जेव्हा जेव्हा देव धुतो तेव्हा देवांमध्ये पाणी शिरतं आणि अशा वेळेस घरातील कुठल्या तरी व्यक्तीला त्रास व्हायला लागतो, काहीतरी आजारपण आपल्या घरात येतात. जसं की बघा, जर एखाद्या टाकाला देवाच्या चेहऱ्यावर नाकापाशी किंवा डोळ्यापाशी वगैरे छिद्र पडलेलं आहे आणि देव धुताना त्या छिद्रातून जर पाणी गेलं तर घरातल्या एखाद्या व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो किंवा त्या व्यक्तीला डोळ्यांचा काहीतरी त्रास होऊ शकतो. जर त्या टाकाला मागून छिद्र पडलेलं आहे पाठीमागून आणि तिथून पाणी जात आहे तर घरातील एखाद्या व्यक्तीला पाठीचा त्रास सुरू होऊ शकतो. आणि हे असे आजार असताना की तुम्ही कितीही दवाखाना करा तरी ते बरे होत नाही. आणि म्हणूनच देवांचे जे टाक आहे ना ते वेळोवेळी चेक करत राहा. जर टाकातून पाणी शिरत असेल तर अशा वेळी तुम्ही नवीन टाक बसून घेत जा. बघा, हे अगदी छोटे छोटे परंतु अगदी महत्वपूर्ण नियम आहे. हे नियम पाळून जर तुम्ही पूजा केली
तर तुमची पूजा खरंच म्हणजे फलद्रूप होईलच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा, म्हणजे माझे यापुढीलही व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ.